नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्री हनुमंताला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी काय सुरू झाली। तर आपण तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या प्रथेमागे नेमके कारण काय घडले असेल, मारुती रायाला शेंदूर का अर्पण केला जातो। चला तर मग आपण जाणून घेऊया एका छोट्याशा कथेतून। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला इतके दिवस सुद्धा माहित नाहीये की हनुमंताच्या आपण जेव्हा तिथे मंदिरामध्ये जातो तेव्हा बघतो की हनुमंताच्या मूर्तीवर सगळा शेंदूर लावलेला असतो। मग तो शेंदूर त्या मूर्तीला का बरं लावलेला असेल, याचं कारण आपण या व्हिडिओमधून शोधूया। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। ज्ञान, बुद्धी, शिक्षण, पराक्रम, नम्रता, लीनता, भक्तिभाव आणि सामर्थ्यासह अनेक गुण हनुमंताच्या ठायी दिसून येतात। रामभक्त असलेल्या हनुमंतांनी रामायणात अनेक पराक्रम केल्याचे दिसून येते। वाली, सुग्रीव युद्धापासून ती सीतामातेची गुप्त भेट घेईपर्यंत हनुमंतांनी केवळ आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर रामकार्य पुढे नेल्याचे दिसून येते आणि त्यानंतर रावणाशी झालेल्या युद्धात आपले बल कौशल्यही दाखवून दिले। श्रीरामांच्या अवतार कार्याची सांगता होईपर्यंत हनुमंतांनी सेवक कसा असावा याचा उत्तम आदर्श पाठ सर्वांसमोर ठेवल्याचे पाहायला मिळते। हनुमंताचे नामस्मरण, आराधना, उपासना कोट्यवधी भाविक नियमितपणे करत असतात। हनुमंताला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते। मात्र ही प्रथा सुरू होण्यामागे नेमके काय कारण घडले, मारुती रायाला शेंदूर का अर्पण केला जातो। चला तर मग जाणून घेऊया आपण एका छोट्याशा कथेतून। हनुमंताला शेंदूर वाहण्यामागे रामायणातील एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगितले जाते। एकदा सीता देवी साज शृंगार करत होत्या। त्याच वेळेस हनुमान जिथे पोहोचले, सीता मातेला नमस्कार केला। सीता मातेची सात्विकता हनुमंताला अतिशय भावली। साज शृंगार झाल्यावर सीताने भांगामध्ये शेंदुराची लकीर ओढली। ते पाहून हनुमंताने कुतूहलाने विचारले, माते, हा सुद्धा तुमच्या शृंगाराचा एक भाग आहे का। त्यावर हसून सीता माता म्हणाली की हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्वाचा सौभाग्य अलंकार आहे। पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदुराची रेघ ओढतात। बघा मग त्यावर हनुमंत काय म्हणाला। सीतामातेने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देत हनुमान म्हणाले की पतीला दीर्घायुष्य म्हणजेच प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य। पती म्हणजे पालन करणारा, म्हणजेच ते माझ्यासह या साऱ्या विश्वाचे पती आहेत। मग तुमच्यासारखेच प्रत्येकाने भांगात शेंदूर लावले पाहिजे, मात्र केवळ एक रेघ का। माझ्या रामरायाचे नाव अजरामर व्हावे, त्यांचे अस्तित्व कायम राहावे म्हणून मी शेंदुराची पूर्ण वाटीच अंगाला चोपटून घेतो। हनुमान नुसते सांगून थांबले नाहीत, तर क्षणार्धात सर्वांगाल शेंदूर लेपन करून घेतले। हनुमंताची भाबडी व वेडी रामभक्ती तसेच अलोट रामप्रेम पाहून सीतामाता आणि प्रभू श्री रामचंद्रांना भरून आले। तेव्हापासून हनुमंताला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली। ती आज तागायत सुरू असल्याचे दिसून आलेले आहे। मारुतीला उडीद, तेल, शेंदूर, रुईच्या पानाफुलांचा हार आवडतो। या सर्व गोष्टी आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, बल शक्तिवर्धक आहेत। प्रत्येक रंगात विशेष प्रकारची ऊर्जा असते। हनुमानाला शेंदूर अर्पण केल्यावर भक्त याचा तिलक करतात, तेव्हा दोन्ही डोळ्यांमध्ये असलेले ऊर्जा केंद्र सक्रिय होते। असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच ऊर्जा प्राप्त होते। हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। तर बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की हनुमंताला आपण शेंदूर का लावतो। तर त्याचे हेच कारण आहे, कारण जेव्हा रामरायाचं आयुष्य वाढणार असेल, त्यांना दीर्घायुष्य मिळणार असेल, म्हणून हनुमंताने काय केलेलं आहे की आपल्या सर्वांगालाच तो शेंदूर फासून घेतलेला होता, अशी ही कथा होती। चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।